नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. आजचा व्लॉग खूपच वेगळा होता, कारण आपण आज आलेलो होतो हॉस्पिटलला. ऋषीभाऊ घेऊन आले होते आपल्याला हॉस्पिटलला. पण हा दवाखाना माणसांचा नव्हता. मग काय, डॉक्टरांनी दिल्या मेडिसिन गेलो घ्यायला मेडिकलमध्ये. ऋषीभाऊ तर डायरेक्ट रडायलाच लागले तिचे हाल बघून. खूपच खूपच प्रेम होतं, पण काय धोका दिला तिने. विषय इकडे डॉगचा चालू आहे. त्याच्यानंतर त्याला लावलं सलाईन तर लावलं, पण ती खूपच हालचाल करत होती. त्याच्यामुळे सलाईन निघून जाऊ नये म्हणून तिला पकडायला तीन जण लागलेले होते. हे सर्व आवरल्यानंतर तेजस भाऊ घेऊन गेले आपल्याला त्यांची नवीन साईड बघण्यासाठी, जी की त्यांना चालू करायची आता रिसेंटली. ती होती ओझरमध्येच. मग काय, बसलो गाडीवरती आणि गेलो. नवीनच लेआउट होता, साईट पण मस्त होती. त्याच्यानंतर बघून वगैरे सगळं झाल्यानंतर एस्टिमेट मागून घेतला आपण. त्यानंतर आपण निघालो आपल्या साईटकडे. तिकडे पोहोचल्यानंतरही आपला ड्रायव्हर खूप हसून हसून कोणाच्या तरी कॉलवर बोलत होता. 17 वेळा विचारूनही आपल्याला कळून देत नव्हतं की कोणाशी बोलतोय तो. पण त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघून मला समजून गेलं की तो कोणाशी बोलतोय. पण त्याचं हास्य बघून आणि मला दुःख होत होतं इकडे. त्यानंतर आपण गेलो पेट्रोल पंपावरती, कारण आपला एक मित्र होता तिथे. मग आपल्याला काय, डोकं लावायला कोणीतरी पाहिजेच ना. मग घरी जाता जाता त्यालाच डोकं लावायचं आपण ठरवलं. पण मित्र खूपच लाजत होता चेहरा दाखवण्यासाठी. तो स्कॅनरच दाखवत होता. एवढं सगळं करून मग आपण निघालो आपल्या घराकडे.